नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज चर्चा करतोय 30 तारखेला जी आहे महाविकास आघाडीची बैठक होते. याच बैठकीमध्ये कर्जत विधानसभेची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तिन्ही सभा ज्या झाल्या, 3 ते 4 ज्या सभा झाल्या, त्या सभेचं रिपोर्टिंग मी मुंबईमध्ये केलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा मला सांगितलं की 30 तारखेला ही बैठक आहे. त्या बैठकीमध्ये अनेक विधानसभा निवडणुकी दृष्टीने जे मतदारसंघ चर्चेत आहे, जिथं शिवसेना आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादी 2019ला आमने-सामने होते, अशा जागांवर चर्चा त्या 30 तारखेला होणार आहे. त्यामध्ये कर्जत मतदारसंघ आहे. म्हणजेच 30 तारखेला जी आहे ती जागा नेमकी कुणाला जाते. अर्थात 30 तारखेला बैठक होईल, त्याच्यानंतर दसरा किंवा त्या 5 तारखेपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत 10 तारखेपर्यंत पूर्णपणे महाविकास आघाडीचे चित्र जे आहे स्पष्टपणे क्लिअर आपल्याला दिसणार आहे. मुळामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी दावे ठोकलेले आहेत. अर्थात शरद पवार गटाने, अर्थात ठाकरे गटाने. त्यामुळे आमने-सामने या जागेवरून आपल्याला पूर्णपणे दिसत आहेत. तिन्ही सभेचं रिपोर्टिंग करत असताना आपल्याला एक प्रामुख्याने स्पष्ट चिन्ह की उद्धव ठाकरे गट, आता ठाकरे गट आणि शरद पवार गट यामध्ये फार तणाव नाही आहे, फार संबंध असे या जागेवरून ताणले घेतील असं काही नाही आहे. हे स्पष्टपणे काही 1-2 दिवसामध्ये ही जागा नेमकी कुणाला जाते यावर आपल्याला स्पष्टपणे आपल्याला समजून येईल. त्यामुळे कर्जत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांचा गटसुद्धा आग्रही आहे, ठाकरे गटसुद्धा आग्रही. त्यामुळे 30 तारखेच्या नंतर जे आहे महाराष्ट्रात चित्र क्लिअर झाल्यानंतर ही जागा नेमकी कुणाच्या पदरात पडते हे पूर्ण चित्र क्लिअर आल्यानंतर कर्जत विधानसभेच्या निवडणुकी चित्र जे आहे स्पष्टपणे आपल्याला समोर येईल. परंतु खरं तर ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीने मागणी केली. माजी आमदार सुरेश लाड आमचे होते, त्यांनी निवडणूक लढवली होती आणि 3 टर्म ते इथून प्रतिनिधित्व केलं. शिवसेनेने सांगितलेलं आहे हा आमचा मतदार आहे, हा आमचा पूर्वीपासून आहे, आमचा हा बालेकिल्ला आहे आणि कर्जत मतदारसंघात हा शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. अशा प्रकारचा जेव्हा हा युक्तिवाद संजय राऊत असतील त्यांनी तिथे जे केलेलं आहे त्या मातोश्रीच्या बैठकीमध्ये जयंत पाटील आणि राजेश टोपेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की कर्जत मतदारसंघ आहेत. अर्थात राजेश टोपे, तुम्ही म्हणाल की राजेश टोपेंचा फार्म हाऊस हा आपल्या कर्जतमध्ये आहे, त्यामुळे त्यांनीसुद्धा भूमिका मांडली होती की हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, इथे माजी आमदार सुरेश लाड प्रतिनिधित्व करत होते, ही जागा आम्हाला देण्यात यावी अशी भूमिका त्या 2 नेत्यांनी घेतली. संजय राऊतांनी सुद्धा सांगितले, कारण संजय राऊतसुद्धा कर्जतमध्ये येणं जाणं त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे इथली राजकीय परिस्थिती जी आहे राजेश टोपेंनी सांगितली, संजय राऊतांनी सुद्धा सांगितलेले. त्यामुळे एकूणच काय 30 तारखेला जो आहे तो पूर्णपणे आपल्याला चित्र जे आहे कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने दिसेल. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार यावर जे उमेदवारी फिक्स होणार आहे, अर्थात नितीन सावंत असतील, अर्थात सुधाकर घारे असतील किंवा अन्य जे आहेत कुणाला निवडणूक लढवायचे सुरेश टोकरे असतील, यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली 30 तारखेच्या बैठकीनंतर आपल्याला ही कर्जत मतदारसंघाची रूपरेषा आपल्याला कळेल आणि त्याच्यातून पुढचं कर्जतचं राजकारण कसं असेल हे आपल्याला स्पष्टपणे त्यातून दिसेल. धन्यवाद.